सध्या संपूर्ण देशभरामध्ये नीट एक्झामचा घोटाळा चर्चेत आहे आणि त्यामध्येच आर-सी-सी कॉलेज जे स्वतःला एकदम सर्वात मोठं कोचिंग क्लासेस मधलं जाळं आहे. त्या कॉलेजचे आर-सी-सी क्लासेसचे शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयनं सध्या ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांची कसून चौकशी सुद्धा केलेली आहे. तर ही सगळ्यात ब्रेकिंग न्यूज यासाठी आहे की ज्या आर-सी-सी कॉलेजवर लोक आणि लाखो हजारो पालकांना मूर्ख बनवून त्यांनी हे केलेलं आहे. तर त्या पेपर फुटीमध्ये हे मोठे गावकर त्यातले मुख्य आरोपी सापडलेले आहेत. दुसरं असं यामधला हा विषय आहे की पालक जे आहेत, अनेक पालक सुद्धा यामध्ये सापडलेत. म्हणजे उदाहरणार्थ ही जी ब्युटी पार्लर महिला आहे मनीषा नावाची, तर यांना हा पेपर 8 दिवस अगोदरच का मिळाला असेल, तर त्यामागची कारणं अशी होती की खाजगी मेडिकल कॉलेजची जी फी असते ती करोडो रुपयेमध्ये आहे. तर ती फी परवडत नाही. मग या पेपर फुटीमधून किंवा हे जर पेपर अगोदर मिळाले तर आपण सरकारी मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो कमी खर्चामध्ये. हा एक पालकांचा हेतू असतो आणि त्या अनुषंगाने हे घडलेलं आहे. तर हे जे माटेगावकर आहेत किंवा मोठेगावकर आहेत, तर यांनी हे हे दरवर्षी ते करत आहेत. यावर्षी फक्त ते सापडलेले आहेत. ते सुद्धा काय झालं की झेरॉक्स सेंटरमध्ये एका मुलानं तो पेपर झेरॉक्स सेंटरमध्ये हा पेपर सापडला आणि तो व्हायरल झाला. ह्या एका गोष्टीतून हे पुढे चक्रव्यूह पुढं पुढं होत गेलं आणि जर हे कुणाला समजलं नसतं तर हा यांचा काळा धंदा, गोरखधंदा असंच चालू असता. म्हणजे मोठेगावकर सारख्या या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या दरवर्षी हे करत आहेत आणि त्या जोरावरच त्यांचे क्लासेस चालतात. बाकी दुसरं काही नाही आहे. तिसरं, हे धर्मेश प्रधान आहेत आणि त्यांच्यासोबत या मनीषा मांढरे नावाच्या प्राध्यापिका आहेत. वनस्पती शास्त्र या विभागामध्ये मॉडर्न कॉलेजमध्ये त्या काम करतात आणि त्यांनी या कटामध्ये महत्वाचा त्यांचा सहभाग आहे. तर हे कॉलेज सुद्धा एका हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे यांच्याशी संबंधित आहे. तर अगोदरच ते वादग्रस्त कॉलेज असतं. तर या अनुषंगाने परत ते कॉलेज आपल्याला चर्चेत आलेलं दिसतं. सांगायचा मुद्दा असा आहे की हे स्कॅम होतं कशामुळे, ह्या घटना घडतात कशामुळे, याला गरजेचं आहे ही खाजगी मेडिकल कॉलेजची वाढलेली फी. तर शासनानं ही खाजगी मेडिकल कॉलेजेस आता शासकीय करून टाकून किंवा शासकीय कॉलेजची संख्या वाढवून त्या ठिकाणची जी फी असेल त्यावेळेचं जे शिक्षण असेल ते सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कसं कमी खर्चामध्ये होईल ते पाहणं गरजेचं आहे. आणि दुसरा हा विषय असा आहे की राजस्थानमध्ये सुद्धा हा प्रकार उघडकीस आलेला आहे की यामध्ये एकाच कुटुंबातल्या 5 मुलांची एमबीबीएस साठी निवड झाली होती. त्यामुळे त्या कुटुंबावर नीटचा पेपर खरेदी केल्याचा आणि विक्री केल्याचा सुद्धा आरोप आपल्याला दिसतोय. तर एकंदरीतच हे सगळं जे कुभांड रचलं जात आहे ते खूपच वाईट आहे आणि सर्वसामान्य विद्यार्थी जे असतात, कष्ट करणारे असतात, त्यांच्यासाठी हा एक धोक्याचा असा क्षण आपण म्हणू शकतो. तर अजून म्हणजे आता बघा, ह्या धक्क्यामुळं अनेक मुलांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. गोरगरीब जनता असतात, वर्षभर राबलेली मुलं असतात, तर त्या मुलांच्या आत्महत्या आता सरकार वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतंय का? किंवा परीक्षा देणं हा सुद्धा एक ताण असतो. आता ती परीक्षा जर रद्द झाली असेल आणि ती जर परत घेण्यात येत असेल तर त्या परीक्षा देणाऱ्या मुलांच्या मनस्थितीचा काय विचार केला आहे का सरकारनं, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण यामध्ये पैसा खर्च होतो, तिथं राहणं, त्या क्लासेसची फी, या एकंदरीतच सगळ्या गोष्टी भयानक आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की कोचिंग क्लासेसनं हे जे स्कॅम चालू आहेत, खास करून नांदेड सारख्या शहरामध्ये, लातूर असेल किंवा सोलापूर असेल किंवा हा जो एकंदरीतच भाग आहे, ते तर कोचिंग क्लासेसमध्ये इतकं हजारो मुलं तिथं भरलेले असतात. प्रत्येक विद्यार्थ्याची फी एका विषयामागे 50,000 रुपये असते कमीत कमी. म्हणजे 3 विषयांची फी झाली 1.5 लाख रुपये. एक म्हणजे फिजिक्स, दुसरा केमिस्ट्री आणि तिसरा असतो बायोलॉजी. या 3 विषयांची फी 1.5 लाख रुपये घेतात. आता यांच्यामधलं गणित असं असतं की यामध्ये 1% सुद्धा मुलं इथं ती एक्झाम क्लिअर करू शकत नाहीत किंवा त्यांना सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. तर हे त्या कोचिंग क्लासेस वाल्यांना सुद्धा चांगलं माहित असतं, पण विद्यार्थ्यांना भीती दाखवून त्यांना वेगवेगळी खोटी स्वप्न दाखवून हे मेडिकल क्लासेस जे आहेत, कोचिंग क्लासेस, तर ते चालतात. तर त्याच्यावर सरकारनं नक्की कारवाई केली पाहिजे. दुसरं म्हणजे या कोचिंग क्लासेसमध्ये जे शिकवणारे शिक्षक आहेत, त्या कोचिंग क्लासेसमध्ये जे शिकवणारे शिक्षक आहेत ते त्या ज्युनियर कॉलेजला पण शिकवत असतात, म्हणजे 11वी 12वी मध्ये.
आणि तिथून पुढे ते कोचिंग क्लासेस पण घेतात. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही सरकारी पगार घेता, सरकारी तुम्हाला नोकरी आहे, वेतन मिळतं, तरी सुद्धा तुम्ही परत खाजगी क्लासेसमध्ये जाऊन हे जे धंदे करता हे पूर्णपणे चुकीचे आहेत. आणि यावर सरकारनं लगाम लावला पाहिजे. पण सरकार तसं का करत नाही हे सुद्धा अनाकलनीय आहे. म्हणजे सरकारी नोकरदार आहात तुम्ही आणि तुम्ही कोचिंग क्लासेस घेणं म्हणजे खरं म्हणजे यांना तिथल्या तिथं निलंबन केलं पाहिजे. पण तसं काही होताना दिसत नाही. तर एकंदरीतच हा जो स्कॅम आहे तर तो समजला पाहिजेत आणि लोकांना सुद्धा या गोष्टी इथून कळल्या पाहिजेत की नेमकं हे काय झालेलं आहे. आता हा जो पेपर लीक ज्या ज्या पालकांना मिळालेला आहे तर त्या पालकांच्यावरती सुद्धा अ, अ, सध्या गंभीर प्रश्न निर्माण होतात की ती वेळ पालकांच्यावर का आली किंवा कशासाठी आली हे पाहणं सुद्धा इथं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा नांदेडमधला विद्युत नगर नावाचा भाग आहे. तर तिथं एका पालकानं ह्या कोचिंग क्लासेसमध्ये गेल्यानंतर तिथून हा पेपर विकत खरेदी केला होता. काहीतरी 5 लाख रुपये असेल, 8 लाख रुपये असेल ही त्यांची किंमत आहे. म्हणजे ही मुलींसाठी 5 लाखात पेपर विकत घेतला. नांदेडमध्ये त्या पालकांची सध्या चौकशी चालू आहे. तर असे कितीतरी हजारो पालक असतील, लाखो पालक असतील की ज्यांना यामधून कोचिंग क्लासेसमधून पेपर मिळाले असतील आणि हे एकंदरीतच भारताची परीक्षा किंवा भारताचं भवितव्य अक्षरशः हे टांगणीला लावण्याचे प्रकार आहेत. तर याच्यावर नक्की कारवाई झाली पाहिजे आणि सध्याच्या या सरकारकडे आपण पाहिलं तर ते कारवाई काय करतील हे सुद्धा आपल्याला साशंकता आहे. सध्याच्या याच्यामध्ये अधांतरी कारभार असं आपल्या देशाचं वाटचाल चालू आहे. अराजकता जी आहे ती जाणवते. फक्त ती रस्त्यावर अजून आलेली नाहीये. तर हे सर्व विचार करण्यासारखे मुद्दे आहेत आणि लोकांनी सुद्धा आता जागृत व्हायला पाहिजे. प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा काही गुन्हा नाहीये. व्यवस्थेला आपण प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. इतकंच आपण यामध्ये म्हणू शकतो. आणि हे जे मेडिकल कॉलेजेस आहेत, खाजगी मेडिकल कॉलेजेस, त्याच्याऐवजी त्यांना खाजगीचं शासकीय करून किंवा शासकीय मेडिकल कॉलेजची संख्या वाढवून मुलांना कसं शिक्षण मिळेल चांगल्या पद्धतीनं हे सुद्धा पाहणं गरजेचं झालेलं आहे.